हाय, गुड मॉर्निंग. आजचा दिवस खूप लवकर सुरू झाला आहे. म्हणजे आत्ता 4:45 वाजलेत. माझं 6चं कॉल टाईम आहे. एका ॲड फिल्मचं शूटिंग आहे आणि तिकडनं मी रिहर्सल्सला जाणार आहे. तर खूप मोठा दिवस आहे. म्हटलं तो तुमच्याबरोबर शेअर करावा. तर भेटत राहूया. सगळी तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघतो आहे. मी म्हणजे अवीचं आणि माझं आमच्या दोघांचंही शूटिंग आहे. त्यामुळे आता निघतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुड मॉर्निंग. अशा व्हॅनिटीज लागल्यात. ही जनरेटर व्हॅन आहे. तुम्ही SMSMच्या शूटच्या वेळेला बघितलीच असेल. असं आहे बदामाचं झाड. हे पेरूचं कसलं आहे माहित नाही. अशी मेकअपची तयारी आहे आणि ही माझी व्हॅनिटी आहे. लग्नाचा सिक्वेन्स असल्यामुळे खूप गजरे आलेले आहेत. मज्जा येणार आहे. खूप नटायचं असणार आहे आणि ज्वेलर्सची ॲड असल्यामुळे दागिनेही आय होप खूप असतील, पण सेन्सिबल नटायचं असेल. हाय आमचा. ओ माय गॉड, कसं आहे? मस्त मस्त. कशा ताई? थोडा शक्करवाला चाय. थँक्यू. बेसिक मेकअप झालाय. महेश मला खूप वर्षांनी भेटलाय. महेश बराटे, मेकअप आर्टिस्ट, जो मगाशी मी भेटले. खूप वर्षांनी म्हणजे जवळपास 25 वर्षांनी आम्ही भेटलोय. आम्ही खूप फिल्म्स केल्या एकत्र आणि मग गायब झालो. म्हणजे सर्कल तेच असलं तरी वेगवेगळी प्रोजेक्ट सुरू असतात आणि भेटणंच होत नाही. तसं झालं होतं महेश बरोबर. आणि आज मला खरंच खूप छान वाटतंय की त्याला भेटले मी. शूटिंग्स करताना म्हणजे एस्पेशली फिल्म्सची शूटिंग्स करताना, आणि पूर्वीच्या काळी तर एक फॅमिलीच असायची. युनिट पण खूप छोटं असायचं आणि अगदी घरगुती वातावरणात शूटिंग व्हायचं. त्यामुळे आम्ही खूप पिक्चर्स एकत्र केल्यामुळे आमची अशी फॅमिली झाली होती. पण मग मध्ये कामाच्या व्यापात आपण इकडे तिकडे जातो, आपली सर्कल्स बदलतात आणि मग भेटच होत नाही. तसं झालं होतं. पण आज मला खरंच खूप छान वाटतंय. सो आता अर्धा मेकअप. येस, तुम्ही कॉस्ट्यूम करणार होता ना? हो, ती ब्लाऊजचं थोडं अल्ट्रेशन करायला गेली. तोपर्यंत मेहंदी स्टार्ट केली. पण मग मेहंदी सगळं लागणार आहे का? नाही, ती वाळेल पटकन. 5 मिनिटात वाळते ती. ओके. सुना इथे राहून आता मेहंदी लावून घेऊया. हॅलो. मी बेसिक रेडी झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट रेडी झाली आहे. केसांना आता गजरा लावायचा आहे. पण एक गंमत आहे. ही इतकी सुंदर काढली आहे मेहंदी, पण ही इन्स्टंट वाली मेहंदी आहे. मला पण आजच कळलं. नेलपेंटचा कोन आहे काहीतरी आणि त्यांनी काढलेली मेहंदी. किती खरी वाटते ना. आणि ती अशी लागतही नाहीये हात. फारच गोड. मज्जा आली. ही साडी आहे पण मी ती जीन्सवर धरली आहे. कारण आपली उंची जी काय आहे, मला असं सतत वाटतं की उंची थोडीशी तरी 2-3 इंच तरी हवी होती. अगदीच म्हणजे 5-1.5 वगैरे उंची आहे माझी. त्यामुळे पेटीकोट पण जो आला होता तो खूपच लांब होता. त्यामुळे आता तो ऑल्टर करायला गेलाय. सो मी आता अशी आहे. बाय द वे, आमचा तुम्ही ब्रँडचं पेज जे आहे ते चेक केलं की नाही, थ्रेड अँड ठुमका. अर्थात तुम्हाला माहीत असेल आता, कारण आम्ही बऱ्याच वेळा लाईव्ह पण आलो होतो.
सो तिकडे कॉटनच्या साड्या जास्त आहेत आणि सिल्क, प्युअर सिल्कच्या पण आहेत, तर त्या नक्की चेक करा. कॉटनच्या साड्या म्हणजे प्रेम आहे आणि त्या खूप छान दिसतात, तर त्या नक्की चेक करा. फायनली आपण रेडी झालेले आहोत. हे खरे दागिने आहेत बरं का, कारण आता त्यांचीच ॲड करतोय आपण. बांगड्या, अंगठी दिसते का, खूप आहे, पण मला सवयच नाही आहे एवढ्या दागिन्यांची, पण छान दिसतंय. लग्नाचा सिक्वेन्स आहे म्हणून मेहंदी आहे, तर असा लुक आहे. आपली चप्पल बाजूला ठेवून आता आपल्याला एक वीट देण्यात आलेली आहे. तर ही वीट गरजेची आहे, कारण ही साडी पण अशी खूप ब्रॉड बॉर्डरची आहे आणि त्याला जरा उंची असेल तरच ती छान दिसेल. त्यामुळे मला आता जरा उंच केलं आहे आणि अशी वीट दिलेली आहे मला. खूप खूप वेल्स आहेत. आय होप बाहेर पाऊस नसेल आणि व्यवस्थित चालता येईल, पण येईल. सवय आहे मला चपलेला फक्त अंगठा असायला लागतो. मला विदाऊट अंगठ्याची चप्पल असेल तर मला कम्फर्टेबल नसतं. सो ही अंगठावाली चप्पल आहे, त्यामुळे कम्फर्टेबल आहे. आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता ह्याचे 3 शॉट झालेत ऑलरेडी आणि माझा एक राहिला आहे, म्हणजे जो सुरूच व्हायचा आहे अजून, तो राहिला आहे. लग्न आरामात म्हणजे याचा प्रयोग आहे म्हणून याला जायचं आहे आणि मला पण जायचं आहे, रिहर्सल आहे माझी. सो भेटूया, सेटवर आलो आहे आता आपण. रिहर्सलला जाते. खूप उशीर झालाय, पावसामुळे सगळंच शेड्यूल बिघडलं, पण ठीक आहे. तरी अजून मी बऱ्यापैकी वेळेत आहे, तर आता रिहर्सलला भेटूया. खूप खड्डे. रिहर्सल संपली, आता घरी जाते. पण ही जी मेहंदी आपण लावलेली आहे ती नेलपेंट रिमूव्हरने निघणार आहे, त्यामुळे नेलपेंट रिमूव्हर घेतले. तर आता घरी आली आहे. शूटिंगवरून रिहर्सलला जाताना झालेल्या उशिरामुळे मी रिहर्सलच्या दरम्यान शॉर्ट्स घ्यायचे विसरून गेले आणि कारण आज थोडा वेळच रिहर्सल होती आणि त्याच्यातही मी उशिरा पोहोचले. सो रिहर्सलचे जे काही सीन्स होते ते केले, त्यामुळे त्याचे शॉर्ट्स नाही घेता आले. पण येताना जसं मी म्हटलं तसं हे मेहंदी काढण्यासाठी वाईब्स घेतलेत मी आणि घरी पोचले. आता मेहंदी काढायची आहे, मेकअप काढायचा आहे, केस जे काही कर्ल केलेत ते नीट करायचे आहेत, म्हणजे विंचरून घ्यायचे आहेत आणि रात्री लावणार नाही तेल, पण सकाळी तेल लावेन. सो असा हा सगळा दिवस होता धावपळीचा. खरं तर हे असे दिवस खूप छान वाटतात मला. खूप काम केल्याचा फील येतो, खूप काम केलं जातं आणि त्याचा आनंदसुद्धा असतो. तर असे हे आनंददायी दिवस हे तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.